मुस्लिम समाजानं आता संघटित व्हायची गरज आहे. आपलं स्वतःचं राजकीय संघटन वाढवणं गरजेचं आहे. आजवर मुस्लिम समाजाला हे कळालं नव्हतं का? कळालं होतं. आपण फक्त प्रतिक्रिया देणारा समाजच राहणार आहोत की नेतृत्व करणारा, दिशा देणारा समाज बनणार आहोत, असा ते प्रश्न विचारतायत. एकी जी आहे फारुख भाई, ती केवळ मुसलमानांची एकी होता कामा नये, तर मुसलमानांच्या बरोबर त्याच्यामध्ये दलित असायला पाहिजेत, ओबीसी असायला पाहिजेत, शेतकरी असायला पाहिजेत, शेतमजूर असायला पाहिजेत. मुस्लिम प्रश्न असे वेगळे नाही आहेत. खरं तर तो लोकशाहीचा आरोग्याचा प्रश्न आहे. भारतीय लोकशाहीच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला भीतीत, दबावात जगावं लागत असेल तर लोकशाही कमकुवत होतीये. त्यामुळे विचारमंचावर बसलेल्या प्रत्येकाचं नाव घ्यायचं अशी माझी इच्छा होती, पण शेजारी बसलेले जे अध्यक्ष महाराज आहेत त्यांनी कानात अगोदरच वेळेचं बंधन दिल्यामुळं मी वेगळ्या पद्धतीनं माझी सुरुवात करते आहे. विचारमंचावर बसलेले सर्व कॉम्रेड्स आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्व कॉम्रेड्स हो, कदाचित तुम्हाला असं वाटेल की स्वतः कम्युनिस्ट आहेत, कॉम्रेड आहेत म्हणून सगळ्यांना या कॉम्रेड म्हणतायत का, किंवा चुकून त्यांच्या तोंडातून आलंय का, तर ती गोष्ट खरी नाही आहे. मी आपल्या सगळ्यांना कॉम्रेड्स यासाठी संबोधलेलं आहे की आपण सगळेजण भागो नहीं दुनिया को बदलो या विचाराचे आहोत. आणि मला असं वाटतंय की विचारमंचावर बसलेलेही आणि प्रेक्षकागृहात असलेले सर्वजण दुनिया बदलण्यासाठी, हा समाज बदलण्यासाठी कटिबद्ध असणारे आहेत. आणि कॉम्रेड्सचा एक अर्थ हाही आहे. या अर्थानं आपण सर्वजण कॉम्रेड्स आहोत. भागो नहीं दुनिया को बदलो. जय भीम, लाल सलाम, सर्वांना नमस्कार. माझ्या अगोदर बोलताना, ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की जेव्हा पहिल्यांदा या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा मला आनंद झाला होता, तसाच आजही अभिमान आणि आनंद वाटतोय. तो अशासाठी की मुंबईमध्ये जरी या पुस्तकाचं प्रकाशन झालं तरी पहिला परिसंवाद त्यांचं फारुख भाईंचं जे होम टाऊन आहे त्या नांदेडमध्ये होतोय. आणि परिसंवादाला मी असं तिथं व्यक्त केलं होतं की असे परिसंवाद घेतले जावेत, त्याला ही सुरुवात केलेली आहे. आणि मला असं वाटतंय की यामध्ये पुढाकार आमचे थोटवे सर यांनी घेतलेला आहे. खरं म्हणजे ही माझ्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. फारुख भाईंचं हे जे पुस्तक आहे हे नुसतं पुस्तक नाही आहे, तर त्यांचा आजवरचा अनुभव, त्यांचे आजवरचे विचार आणि आजवरचा त्यांचा संघर्ष या सगळ्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. चांगल्या पुस्तकाला दर्जा कशाचा असतो? कोणत्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हणावं? तर जे पुस्तक समाजाचा आरसा दाखवतं, जे पुस्तक आजच्या काळातले प्रश्न मांडतं, जे पुस्तक वाचकाला विचार करायला भाग पाडतं आणि जे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला एक नवी दिशा देतं, असं जे पुस्तक असतं त्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हटलं जातं. आणि फारुख भाईंनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक या चारही प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे फारुख भाईंनी त्यांना गेल्या 25-30 वर्षात त्यांनी जे काही समाजकारण, राजकारण केलं त्यामध्ये आलेले त्यांचे अनुभव जे आहेत, समाजातले त्यावेळचे त्यांच्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मांडणी केलेली आहे. प्रश्नांची मांडणी करणं त्या मानानं फार सोपं असतं, पण त्या प्रश्नाला उत्तरही शोधावं लागतं. आणि ते उत्तर शोधण्यासाठी माझ्या समाजानं कोणत्या दिशेनं वाटचाल करायला पाहिजे ते दिशा दिग्दर्शन करण्याचं काम फारुख भाईंचं हे पुस्तक करतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक चांगल्या पुस्तकात मोडणारं पुस्तक आहे आणि त्यामुळं त्याचं सर्वांनी वाचन करणं अत्यावश्यक आहे, असं मला स्वतःला चळवळीतली कार्यकर्ती म्हणून आणि एक वाचक म्हणूनही वाटतं. बऱ्याचदा या पुस्तकाची मांडणी करताना अनेक जण असं म्हणतात की हे फारुख भाईंनी जिथं भाषणं केलेली आहेत त्या सगळ्या भाषणांचा संग्रह आहे आणि त्या संग्रहाचं हे पुस्तक केले. ही गोष्ट खरी आहे की फारुख भाईंनी जिथं जिथं भाषणं दिली त्यातल्या काही भाषणांचा संग्रह केलेला आहे. पण मला वाटतं
की जेव्हा वाचक हे वाचायला सुरुवात करतो, ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं असेल त्याच्या लक्षात आलं असेल की हा केवळ नुसत्या त्यांच्या भाषणांचा संग्रह नाही आहे, तर त्यांनी आजच्या समाजकारणात आणि आजच्या राजकारणासाठी एक ठाम भूमिका घेऊन एक वैचारिक हस्तक्षेप त्या राजकारणात केलेला आहे. आणि त्यामुळं हे पुस्तक वेगळं आणि अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. भाषणांमध्ये केवळ प्रश्नाची मांडणी नाही आहे, तर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोणती दिशा आपण घ्यावी या अनुषंगानं मांडणी विस्तारानं केलेली दिसती आहे. आणि म्हणूनही या पुस्तकाचं वेगळेपण वैशिष्ट्य आहे असं मला वाटते. या पुस्तकात त्यांनी आपल्या समाजाचं म्हणजे मुस्लिम समाजाच्या राजकीय भूमिकेवर जसं भाष्य केलंय, कोणती राजकीय भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे या अनुषंगानं जशी मांडणी केलेली आहे, त्याचबरोबर आपल्या समाजाच्या राजकीय मर्यादाही त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत. आणि या मर्यादांना ओळखून आता आपल्या समाजानं, मुस्लिम समाजानं जर राजकीय सत्ताधारी व्हायचं असेल, राजकारण करायचं असेल, तर नेमकी कोणती दिशा घ्यावी या अनुषंगानं विस्तारानं लेखन केलेलं आहे. ते वाचण्याजोगं आहे. घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन करताना ते केवळ वास्तव दाखवून, प्रश्न दाखवून थांबलेले नाही आहेत, तर मर्यादा दाखवलेल्या आहेत, समाजाच्या मर्यादा दाखवलेल्या आहेत. आणि या मर्यादा स्वीकारून आता आपल्याला पुढं वाटचाल करायची असेल तर ती कुठल्या दिशेनं करायला पाहिजे या अनुषंगानं मांडणी केलेली आहे. त्यामुळं समाजाला, केवळ मुस्लिम समाजाला नाही तर वाचणाऱ्या प्रत्येकालाच दिशा दिग्दर्शन करण्याचं काम त्यांचं हे पुस्तक करतं. त्यांच्या या पुस्तकात एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो, जो खरं म्हणजे या पूर्ण पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे असं ज्याला म्हणता येईल. ते काय आहे? तर ते असं म्हणतात की मुस्लिम समाज जो आहे तो अन्याय झाला की प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि थांबतो. खरं म्हणजे फारुख भाईंना मला सांगायचं आहे, आजचं जेव्हा सामाजिकरण आणि राजकीयकरण आपण बघतोय, ही भयावह अवस्था बघतोय, तिथं केवळ मुस्लिम समाजच प्रतिक्रिया देऊन थांबतोय असं नाही आहे, तर सगळेच समाज जे आहेत, स्वतःला म्हणवणारे ते सगळेच समाज काय आहेत, फक्त घडलेल्या अन्यायावरती काय देत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत आणि थांबण्याचं काम करत आहेत. फारुख भाई म्हणतात प्रतिक्रिया देणं हे नैसर्गिक आहे, पण थांबणं, तिथंच थांबणं हे मात्र पुरेसं नाही आहे. तर ते कोणत्या दिशेने झालेले अन्याय जे आहेत ते अन्यायाचं परिमार्जन करायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, रस्त्यावर उतरून जो संघर्ष करायचा आहे तो संघर्ष करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे या अनुषंगानं ते मांडणी करताना दिसत आहेत. ते असं म्हणतात की मुस्लिम समाजानं आता संघटित व्हायची गरज आहे, आपलं स्वतःचं राजकीय संघटन वाढवणं गरजेचं आहे. आजवर मुस्लिम समाजाला हे कळालं नव्हतं का? कळालं होतं, पण आता सगळाच समाज केवळ प्रतिक्रियावादी झालेला दिसतोय. कोणतीही गोष्ट घडली की आपण प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त काही करतोय असं वाटत नाहीये. ते म्हणतात की माझा समाज जो आहे, म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाज जो आहे, तो समाज भीती, बचाव आणि भावनिक आव्हान या परिघामध्ये सातत्यानं फिरताना दिसतोय. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करताना प्रतिक्रियावादी झालाय का माझा समाज? भीतीमुळं आपला स्वतःचा बचाव करायला पाहिजे. अल्पसंख्याक आहोत, बहुसंख्याकांच्या ह्याच्यात सातत्यानं दबाव दिला जातो, भीती दाखवली जाते, केलं जातं, कधी इतिहासाच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं. आणि अशा वेळेला समाज त्याच एका परिघामध्ये सातत्यानं फिरताना दिसतोय. त्यावेळेला ते असं म्हणतात की आता भावनिक आव्हानावर, भावनेवरती राज्य करणं आपण सोडून द्यायला पाहिजे, भावनिक प्रतिसाद देणं आपण सोडून द्यायला पाहिजे. कारण केवळ भावनिक आव्हानाचा विचार करून आपण केलं तर आपण सत्ताधारी होऊ शकणार नाही, तर आपण चांगलं राजकारण करू शकणार नाही. आज आपण बघतोय जी सामाजिक आणि राजकीय भयावह स्थिती आहे, खरं म्हणजे बेकारी वाढती आहे, दिवसागणिक महागाई वाढताना दिसती आहे, शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले दिसत आहेत, शेतकरी त्रस्त आहे, कामगार त्रस्त आहे, कष्टकरी त्रस्त आहे, महिला त्रस्त आहेत, सगळे जण त्रस्त झालेले आहेत. पण या विरोधात एकत्र येऊन कुणीही आवाज उठवताना दिसत नाही.
काहीच बदल होताना दिसत नाही. यामागचं नेमकं कारण काय असावं? ते असं म्हणतात की कारण आपण सगळेजण फक्त काय झालंय, प्रतिक्रियावादी झालेलो दिसतोय. प्रतिक्रिया देऊन थांबतोय, पण लढाईची दिशा मात्र ठरवत नाहीये. प्रश्न समजत नाहीत असं नाहीये, प्रश्न प्रत्येकाला समजतायत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचीही जाणीव प्रत्येकाला आहे. पण तरी सुद्धा रस्त्यावर उतरून ती लढाई करण्याचं धाडस आज कोणच दाखवताना दिसत नाहीये. प्रत्येक जण केवळ प्रतिक्रिया देतोय. आपापसात एकत्र असताना आपण सगळेजण प्रतिक्रियावादी होतोय. डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देतोय. शेतकरी स्वतःच्या मालाला हमी भाव नाहीये, कांदा तर 1 रुपया किलोनं विकावा लागतोय शेतकऱ्यांना, हे आम्ही वाचतोय, ऐकतोय. पण मग आम्ही करतोय काय? त्यावरती आमची प्रतिक्रिया देतोय, जी प्रतिक्रिया चुकीची नाही आहे, पण केवळ प्रतिक्रिया देतोय. मुलींच्यावरती, महिलांच्यावरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्यांच्यावरती हिंसा केली जातीये, फेकून दिलं जातंय. पण आम्ही काय करतोय? फक्त आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतोय. केवळ प्रतिक्रिया व्यक्त केल्यानं बदल घडणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. केवळ प्रतिक्रिया दिल्यानं कोणताही बदल घडणार नाही आहे. बदल घडवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागणार आहे. आज सगळी माणसं प्रतिक्रियावादी का झालेत? मला असं वाटतंय की या व्यवस्थेनंच प्रतिक्रियावादी बनवलंय. अशी व्यवस्थाच निर्माण केली आहे की सगळेजण आपण केवळ प्रतिक्रियावादी झालोय. कारण आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की आपण काहीही बोलल्यानं काहीही घडणार नाही आहे. आज सकाळी मी नांदेडमध्ये आले आणि नांदेडमध्ये आल्यानंतर मला तुमच्या एक लेबर ऑफिसर इथे भेटल्या, ओळखीच्या होत्या आणि त्या भेटल्या. त्यांच्याशी बोलताना त्या असं म्हणाल्या की आपण काहीही केलं तर काही होणार नाही आहे, म्हणजे तुम्ही काहीही करा, आमचं काही बिघडवू शकत नाही, आमचं कोणी काही करू शकत नाही. हे इतकं वाढलेलं आहे, त्यामुळं माणसं काही करायलाच तयार होत नाही आहेत. म्हणजे केवळ नुसती इच्छा असून उपयोगाचं नाही आहे, ते जे कृतीत आणायचं आहे, विचार जो कृतीत आणायचा आहे कळालेला, तो करायला तयार का होत नाहीत? कारण या व्यवस्थेनं आम्हाला सगळ्यांना असं सांगितलंय की तुम्ही कितीही काही केलं तरी काही होणार नाही, आमच्यात काहीही बदल घडणार नाही. खरं तर प्रकाश राज म्हणून जे एक अभिनेता आहे, त्यांचं मला आता बोलता बोलता आठवलं, तुम्हीही सगळ्यांनी कदाचित वाचलं असेल. अतिशय सुरेख त्यांनी टिप्पणी केलेली होती. ते असं म्हणतात की तुम्ही या देशामध्ये बलात्कार केला तरी सुटू शकता, तुम्ही या देशामध्ये भ्रष्टाचार केला तरी सुटू शकता, तुम्ही या देशामध्ये काहीही केलं म्हणजे जे चुकीचं आहे अशी कोणतीही गोष्ट केलीत, खून केला दिवसाढवळ्या तरी सुद्धा तुम्ही सुटू शकता. अट फक्त एकच आहे, तुमचं नाव उमर खालीद असता कामा नये. एवढं हे एकच वाक्य मला असं वाटतंय की आजची सगळी परिस्थिती सांगतीये. लोक बोलतायत, लोकांना कळतंय, पण लोक त्याच्या विरुद्ध उठत का नाहीत, आवाज का उठवत नाही आहेत? कारण या व्यवस्थेनंच तुम्हाला तुमच्यापर्यंत, माझ्यापर्यंत पोचवलंय की तुम्ही काही जरी केलं, काही करायचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा आमच्यावरती फारसा काही परिणाम होणार नाही आहे. आम्ही मगाशी बोलत होतो तेव्हा जुनेदनं जे उदाहरण दिलं ते उदाहरण मला जास्त बोलकं वाटतंय की का वाटतंय असं लोकांना काय करू नये. शेतकरी एक बैल घेऊन चाललेला होता. खरं म्हणजे त्यानं आपल्या शेतासाठी बैल विकत घेतले होते, विकायला चालला नव्हता, विकत घेतले होते. पण त्या बैलाला गाडीतून न्यायचं, या 2 बैलांना घालून एवढे पैसे नाहीत म्हणून तो बैलांना घेऊन चालत निघालेला होता आपल्या घराच्या दिशेनं, गावाच्या दिशेनं. तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला पकडलं. कोणत्या कारणानं पकडलं? ज्या अर्थी बैल घेऊन निघालाय त्या अर्थी बहुतेक तो खाटीक काण्याकडेच निघालेला आहे अशी स्वतःच समजूत करून घेतली आहे. आणि मग सरकार पुरस्कृत जे झुंडवादी आहेत, सरकार पुरस्कृत जे मॉब लिंचिंग करतायत, ते सगळेजण एकत्र झाले, त्या शेतकऱ्याला घेऊन गेले. तो शेतकरी गयावया करून सांगत होता, मी विकत घेतलेले आहेत बैल, माझ्या शेतीसाठी घेतलेले आहेत. पण ऐकायला कोण तयार नाहीत. पोलीस स्टेशनपर्यंत ती वरात काढावी लागली. जेव्हा त्यानं दाखवून दिलं, सिद्ध केलं, त्यानंतर त्याची सुटका झाली आहे. म्हणजे आज पूर्वी आपल्याला असं वाटायचं की एखादा गुंड रस्त्यानं चालला तर ती गुंडशाही होती आहे. पण आजकाल गुंड स्वतः गुंडशाही करत नाही आहेत, गुंडगिरी करत नाहीत, तर सरकार पुरस्कृत गुंडशाही सुरू झालेली आहे. आणि आता या पुरस्कृत गुंडशाहीमुळे इतकी दहशत माजलेली आहे की त्यामुळं लोकांना जरी वाटलं की मला या सगळ्याच्या विरोधात काम करायचं आहे, मला रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा आहे, तरी त्याची एक दहशत बसवलेली आहे.
म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून झाला आणि आजपर्यंत त्यांचे मारेकरी सापडलेले नाही आहेत. एक मारेकरी तर मरूनही गेला. आणि मग लोकांच्यापर्यंत याच्यातून मेसेज काय पोचवला जातो? कॉम्रेड पानसरेंचे मारेकरी मिळत नाहीत, एवढा मोठा माणूस, त्याचे मारेकरी सापडत नाहीत, तर तुम्ही आम्ही कोण आहात? तुम्हाला गोळ्या घातल्या तर तुमचं काय होणार आहे? ही एक दहशत पसरवली जाते. आज सत्तेच्या आधारानं ही दहशत पसरवली जाते. सत्तेचा आधार घेऊन सगळं काही केलं जातंय. सरकार पुरस्कृत गुंडशाही सध्या सुरू आहे. मॉब लिंचिंगचा उल्लेख केला, अखलाकला मारलं गेलं, ते तरी दुसरं काय होतं? सरकार पुरस्कृत गुंडशाहीच आहे. तेच सरकारचेच जे गुंड आहेत पाळलेले सरकारनं, तेच या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करतायत, जाणीवपूर्वक घडून आणतायत. आपण सगळेजण फेसबुक, व्हॉट्सअपवर या सगळ्या गोष्टी बघत असतोय. उघड्या डोळ्यानं आपण सगळे अन्याय बघतोय आणि सगळी जनता केवळ मूक झालेली दिसते. मुक्या पद्धतीनं केवळ बघण्याचं काम करतोय. दिलीच, जमलंच तर आपण काय होतोय, प्रतिक्रिया देण्याचं काम करतोय. अशा वेळेला फारुख भाई या पुस्तकात एक प्रश्न सगळ्यांनाच विचारतायत. कोणता प्रश्न? ते असं म्हणतात, आपण फक्त प्रतिक्रिया देणारा समाजच राहणार आहोत की नेतृत्व करणारा, दिशा देणारा समाज बनणार आहोत? असा ते प्रश्न विचारतायत. आणि मला असं वाटतंय की हा प्रश्न केवळ ते त्यांच्या समाजाला विचारत नाही आहेत. मग असे म्हणाले की आता राजकारण करणं म्हणजे आवाज उठवणं केवळ अल्पसंख्याकांनाच नाही तर बहुसंख्याकांना सुद्धा आता आवाज उठवता येत नाही. तुम्ही संसदेत जरी असलात तरी तुम्हाला बोलता येत नाही. तिथं सुद्धा तुम्हाला सांगितलं जातंय तुम्ही काय बोलायचं. सत्ताधारी जरी असलात तरी बोलायचं काय हे ठरवलेलं असतं, तेवढं आणि तेवढंच बोलता येतं. अशा वेळेला मला असं वाटतं की या समाजाला आपल्याला जर नेतृत्व देणारा समाज करायचा असेल आणि राजकारणाला दिशा देणारा समाज करायचा असेल तर मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की आता आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. फारुख भाई एकीची भाषा बोलतायत, एकत्र होण्याची भाषा बोलतायत. म्हणजे ते असं म्हणत नाही आहेत. मला त्यांचा एक प्रामाणिकपणा लेखक म्हणून पण आवडलेला आहे. तो कोणता आहे? ते असं म्हणतायत की आम्हीच तेवढे शहाणे आहोत किंवा मीच तेवढा काही एक शहाणा आहे, मला सगळं कळालंय, असं ते अजिबात म्हणत नाही आहेत. ते म्हणतात आपल्याला पण बदलायला हवंय, समाजाला पण बदलायला हवंय, मुस्लिम समाजाला पण बदलायला हवंय. आणि मग ते एकीची भाषा करतायत. पण मला असं वाटतंय की एकी जी आहे फारुख भाई, ती केवळ मुसलमानांची एकी होता कामा नये, तर मुसलमानांच्या बरोबर त्याच्यामध्ये दलित असायला पाहिजेत, ओबीसी असायला पाहिजेत, शेतकरी असायला पाहिजेत, शेतमजूर असायला पाहिजेत. लढणारा, कष्ट करणारा प्रत्येक बहुजनाची एकता व्हायला पाहिजे. जोपर्यंत अशी एकता होणार नाही तोपर्यंत आपल्याला आपला जो खरं म्हणजे आपल्या सर्वांना आपला दुश्मन कोण आहे हे कळालेलंच आहे. 2014 पासून आजपर्यंत आपण सगळ्यांनी सगळे अनुभव घेतलेले आहेत. मगाशी बोलताना माझ्या अगोदरचे वक्ते असं म्हणाले की आम्ही काय बोलावं, काय खावं, काय प्यावं, काय लिहावं, असं आता ते सांगायला लागलेत. हे तुमच्याच पुरतं मर्यादित नाही आहे, आता ते बहुजनांना पण सांगायला लागलेत. आता ते आमच्या घरापर्यंत पण पोचलेले आहेत. आम्हालाही ते आता शहाणपणा शिकवायला लागलेत. हिंदू राष्ट्राची जरी भाषा बोलत असेल तरी ते सगळ्या हिंदूंना आपलं समजत नाही आहेत, त्यांचे मुठभर हिंदू आहेत. आणि मला वाटते बहुजन समाज आता शहाणा व्हायला लागलाय. बहुजन समाजाच्या आता हे लक्षात यायला लागले, आपण काय चूक केली, निवडून देऊन काय चूक केली हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागले. अशा वेळेला मला वाटते आता आपल्याला संधी आहे. आता योग्य राजकारण करायचं असेल, ज्याला ज्याला योग्य राजकारण करायचं आहे त्या सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी शहाण्या माणसावर असते. त्यामुळे फारुख भाई, शहाण्या माणसावरची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आता स्वीकारायला पाहिजे. केवळ मुस्लिम समाज एकत्र येऊन भागणार नाही तर बहुजन समाजाला जे जे या विरोधात लढणारे आहेत, जे जे संविधानवादी आहेत, जे जे पुरोगामी आहेत, जे जे परिवर्तनशील आहेत, लढणाऱ्याच्या बाजूनं, वंचिताच्या बाजूनं संघर्ष करणारे जे आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी शहाण्या माणसावरती येते. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण सगळेजण भागो नाही दुनिया को बदलो वाले जर असू तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. आणि या सगळ्यांना एकत्र येणं कसं गरजेचं आहे हे सातत्यानं पुन्हा पुन्हा प्रत्येक मंचावरून सांगण्याची गरज आहे. मग तो मंच कोणताही असो. आणि पुन्हा पुन्हा बोलण्याची गरज आहे
कारण पुन्हा पुन्हा जेव्हा सांगितलं जातं तेव्हाच माणसाच्या मनामध्ये ते अधिक पक्क होतं. नाहीतर मग आपले विरोधक चुकीच्या गोष्टी सांगत राहतात. जसं डॉक्टर आह साळुंखे म्हणतात, आमच्या धडावर आमचंच डोकं असायला पाहिजे. याचा अर्थ काय? आज आमच्या धडावर आमचं डोकं नाहीच आहे, म्हणून तर आम्ही नुसते प्रतिक्रियावादी झालोय ना. त्यांनी ती व्यवस्था तशी निर्माण केलेलीच आहे, पण आम्हीही विचार करत नाहीये. येणारा विचार आमच्या फायद्याचा विचार आहे का नाही आम्ही तपासून बघत नाही. आता तो तपासून बघायला पाहिजे. आणि आमच्या धडावर आमचंच डोकं राहायचं असेल तर कुणाकुणाशी एकता करायला पाहिजे, कुणाकुणाची एकजूट करायला पाहिजे, याचा विचार नव्यानं करायला पाहिजे. नव्यानं राजकारणाची मांडणी करायला पाहिजे. राजकारण टाळणं हा पर्याय नाही आहे. राजकारण टाळणं हा पर्याय नाही, तर योग्य राजकारण करणं हा पर्याय आहे. आपण जर दुसऱ्याच्या राजकारणाचे भाग झालो, आपण राजकारणी झालो नाही, आपण राजकारण केलं नाही आणि आपण दुसऱ्या कुणाच्या तर राजकारणाचे भाग झालो, तर आपल्या भविष्याचा निर्णय ते घेतील. आणि मग त्यांनी जो निर्णय आपल्या भविष्यासाठी घेतलेला असेल तो आपल्याला मुकाट काय करावा लागेल? मान्य करावा लागेल. आणि मग आपलं भविष्य आपल्याला घडवायचं असेल, आपल्याला आपलं राजकारण करायचं असेल, सत्तेच्या ठिकाणी जाऊन धोरणं बदलायची असतील, समाजासाठीची धोरणं घ्यायची असतील, सत्ताधारी व्हायचं असेल, तर आपल्याला योग्य राजकारण करणं गरजेचं आहे. योग्य दिशेनं राजकारण करणं गरजेचं आहे. एकत्र येण्यातली अजून एक चूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे, असं मला स्वतःला चळवळीतली छोटी कार्यकर्ती म्हणून वाटते. माझ्यापेक्षा अनेक जण इथं वयानं, अनुभवानं आणि राजकारणाच्या दृष्टीनंही वयस्कर मोठे आहेत, विचारवंत आहेत. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण जी चूक टाळावी ती चूक मला सांगावीशी वाटते. आपला भारतीय समाजाची मानसिकता व्यक्तिकेंद्रित आहे. म्हणजे आपल्याला कोणीतरी एक व्यक्ती असावा लागतो आणि त्याच्या पाठीमागं मग तो आमचा कोणीतरी करता धरता असेल, आम्हाला सगळं निभावून नेणारा असेल असं वाटत असतं. म्हणजे बऱ्याचदा आंबेडकर, शिवाजी महाराज कुठून तरी आकाशातून जन्म घेऊन उतरणार आहेत बहुतेक आणि सगळा बदल करणार आहेत असं कुठंतरी आमच्या डोक्यात असते. पण मला असं वाटतंय, मानसिकता जरी व्यक्तिकेंद्रित असली तरी जेव्हा व्यक्तिकेंद्रितता येते, एका व्यक्तीच्या मागं जायचं असं आपण म्हणून भूमिका घेतो, तेव्हा मात्र आपल्या विचारांची आणि आपल्या स्वतःच्या क्षमतांचा सुद्धा संकोच होतो. आपण व्यक्तीपेक्षा महत्त्व द्यायला पाहिजे ते तत्वज्ञानाला आणि विचाराला. जो विचार पुढं घेऊन जाणार आहे, जो विचार संपूर्ण समाजाला पुढं घेऊन जाणार आहे, त्या विचाराच्या मागं आपण जायला पाहिजे. अशी माणसं आहेत का नाहीत? तर अशी माणसं आहेत. ती माणसं शोधून त्यांच्याबरोबर जाण्याचं राजकारण आपण करायला पाहिजे. आज आपल्याला धर्माच्या नावावर, भीतीच्या नावावर, इतिहासाच्या नावावर भावनिक बनवलं जातंय आणि आपला समाज म्हणजे मुस्लिम समाज फार लवकर भावनिक होतो. आणि मग या भावनेवरती आधारित जर आपण राहिलो, भावना तीच राहिली, भीतीची राहिली, आपलं काय होईल अशी बचावात्मक राहिली, तर मात्र आपण राजकीय संघटन करू शकणार नाही. आज मात्र इथं बसलेले म्हणजे जे प्रेक्षकागृहात आहेत त्यामध्ये मुस्लिम समाजात असलेले फार संख्येनं कमी आहोत. अधिक संख्येनं आहेत ते अजून आपल्या मोहल्ल्यामध्ये आहेत, ज्यांना अजूनही ती दहशत आहे, अजूनही ती भीती आहे, इतिहासाची भीती आहे, धर्माची भीती आहे, हे काय करतील म्हणून भीती वाटते. त्यांना या भीतीतून बाहेर काढायचं असेल, त्यांना धर्माच्या नावावर, इतिहासाच्या नावावर जे भावनिक आव्हान केलं जातंय किंवा चुकीचं म्हटलं जातंय त्याच्यातून बाहेर काढायचं असेल, तर या समाजानं ती जबाबदारी उचलायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे, आपल्याला लढाई करायची असेल तर हे जाणीवपूर्वक आपल्यातच विभागणी करतायत, जाणीवपूर्वक करतायत. कारण ही विभागणी होणं, समाजातही विभागणी होणं हे त्यांच्या सत्तेच्या फायद्यासाठी आहे. आणि पुन्हा त्यांचीच सत्ता यायला नको असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं भीती, भावना, बचाव या गोष्टी नेमक्या काय आहेत, सत्ताधारी जाणीवपूर्वक का करतायत, हे त्यांना समजून सांगण्याची जबाबदारी समाजातल्या प्रत्येक शहाण्या माणसावरती आहे. तरुणांच्यावरती ती सगळ्यात जादा आहे. खरं म्हणजे आता कॉक्रोच पार्टीचं तुम्ही सगळेजण बघत असाल, काय होणार. खरं म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना उद्या काय होणार ही चिंता आहे.
आम्ही काही तर्क लढवलेले आहेत, यापूर्वीचे अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळं येणारा जो त्यांचा प्रतिनिधी आहे त्याचं काय होईल अशी आपणही काळजी करतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तरुण जेव्हा इतके सगळे एकत्र येत आहेत एका प्रश्नासाठी, धर्म, जात, पंथ, शिक्षण कशाचाही विचार न करता सगळे जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा त्यांना कळतंय की चुकीचं चाललंय, आणि जे चुकीचं चाललंय ते बदलासाठी आपणच एकत्र यायला पाहिजे, आपणच लढायला पाहिजे. आपण नाही लढलो, नुसती प्रतिक्रिया देत राहिलो तर बदल होणार नाही आहे. आणि या तरुणांनी आपल्याला जाणीव करून दिली आहे, नुसती प्रतिक्रिया देऊन थांबू नका, नुसते मुके राहू नका, तर त्याचं कृतीत रूपांतर करा आणि त्यासाठी आमच्याबरोबर या असं आव्हान दिलंय. मला वाटते हे एक उदाहरण मुस्लिम समाजाला सुद्धा प्रेरित करणारं, तुम्हाला सर्वांना खरं म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रेरणा देणार आहे की आपण आपल्या समाजातले जे अजून मोहल्ल्यात आहेत, ज्यांच्यापर्यंत पोचलेलं नाहीये, जे अल्पशिक्षित आहेत, जे धर्मभोळे आहेत, ज्यांच्या धर्माच्या नावावरती, अल्लाच्या नावावरती ज्याला भीती दाखवली जाते, त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. कारण राजकीय संघटन वाढवायचं म्हणजे काय करायचं आहे, ती माणसं जोडायची आहेत, ते आपले सैनिक असणार आहेत, राजकीय लढ्याचे ते सैनिक आहेत. त्या सैनिकांना तयार करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना खरं काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. हे पुस्तक सगळेच वाचतील असं नाही आहे, म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा असं म्हटलं होतं की मोहल्ल्यात जाऊन परिसंवाद घ्यायला पाहिजेत, तिथल्या तरुणांना हे पुस्तक द्यायला पाहिजे, एखाद्या तरुणाला वाचून त्यांना विचारायला पाहिजे तुला काय कळलं याच्यातून, तुला काय समजलं, काय करायला पाहिजे एकत्र येण्यासाठी. अशा अनुषंगानं जेव्हा चर्चा घडल्या जातील तेव्हा मला नक्की खात्री वाटतेय की कॉक्रोच पार्टीसारखे मुस्लिम समाजातले तरुणही असं म्हणतील की प्रतिक्रिया देऊन आता थांबायचं नाही, आम्हालाही हे सगळं बदलायचं आहे आणि या बदलासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया. जे जे बरोबर यायला तयार आहेत, जे जे लोकशाही मांडणारे आहेत, जे जे संविधान मांडणारे आहेत, त्या सगळ्या कष्टकऱ्यांना आपण एकत्र यायचं आव्हान जर केलं तर मला असं वाटतंय की हे सगळेजण एकत्र येतील आणि आपल्याला जे राजकीय संघटन उभं करायचं आहे ते संघटन उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. फारुखभाईंनी आपल्या या पुस्तकातलं मला एक वाक्य ज्याचा अर्थ मराठीत मला कळाला आणि ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं, ते असं म्हणतात की एकट्यानं लढून विजय मिळत नाही, पण एकत्रित जर लढलात तर इतिहास घडवता येतो. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण आता एकत्रित लढायची गरज आहे. त्यामुळं आपण कुणाच्या बरोबर जायचं, टगे पण राजकारण करणारे आहेत, राजकारणात टगे सुद्धा आहेत, आणि काही राजकारणी असे आहेत की जे आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की आम्हाला राजकारण करायचं आहे, एकत्र यायचं आहे, त्यावेळेला हे टगे राजकारणी जे आहेत तेच आपल्यामध्ये घुसतात. आम्ही तुमच्या बाजूचे कसे आहोत, आम्हाला मुस्लिमांच्या विषयी किती प्रेम आहे, आम्हीच काय ते मुस्लिमांचे करते धरते आहोत किंवा मुस्लिमांना न्याय देणारे आहोत असं सांगणारेही अनेक जण आहेत. आणि त्यामुळं आपल्यामध्ये फूट पाडली जाते, जाणीवपूर्वक फूट पाडली जाते. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्या लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे. यासाठी मला माझे बाबा जे सांगायचं ते इथं पुन्हा एकदा सांगायचं आहे. आजच्या काळाची ती गरज आहे म्हणून ते मुद्दाम जाणीवपूर्वी अधोरेखित करते. आपण या काळात शत्रुमित्र विवेक ठेवायला पाहिजे. म्हणजे काय तर आपला शत्रू सुद्धा आणि आपला मित्र सुद्धा आपण विवेकानं शोधायला पाहिजे. आत्ताचा तात्पुरता शत्रू कोण आणि दीर्घकाळचा शत्रू कोण हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. बऱ्याचदा आपण शत्रूमध्ये सुद्धा फरक करत राहतो. खरं तर म्हणजे तो तात्पुरता शत्रू असतो, कदाचित त्याच्याशी आपण बोललो, संवाद केलं, सांगितलं तर त्या शत्रूचा मित्र होण्याची शक्यता असते. पण एखाद्याला आपण एका शत्रूच्या कॅटेगरीत टाकून दिलं की तो आपला कायमचा शत्रू होतो. पण आपल्याला जेव्हा राजकारण करायचं आहे, सत्तेचं राजकारण करायचं आहे, त्यावेळेला आपल्याला तात्पुरता शत्रू कोणता आणि दीर्घकाळचा शत्रू कोणता यात फरक करता यायला पाहिजे. तसंच मित्रांमध्ये सुद्धा तात्पुरता मित्र कोणता, दीर्घकाळचा मित्र कोणता, आपला नैसर्गिक मित्र कोणता तेही ओळखता यायला पाहिजे. शत्रू मित्र विवेकानं ओळखून या सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी, सातत्यानं त्यांच्याशी संवाद ठेवून एकत्र करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. ही जबाबदारी केवळ एकट्या फारुखभाईंच्यावरती, कारण
किंवा एकट्या थोटवे सरांवरती किंवा एकट्या स्मिता पानसरेवरती सोपवून चालणार नाही आहे. तर आपण प्रत्येकानं सैनिक म्हणून काम करणं गरजेचं आहे. ज्या ज्या माणसाला शहाणपणानं या गोष्टी कळतात त्या शहाण्या माणसावरती खरं तर जबाबदारी येते. आणि विचारमंचावर बसलेले आणि समोर बसलेले, मी अगोदरच म्हटले की आपण सगळे कॉम्रेड्स आहोत, शहाणे आहोत. आपल्या सगळ्यांच्यावरती माझ्यासह ही जबाबदारी येते की आपण जेव्हा नवं राजकारण करायचं आहे, राजकारणाला नवा पर्याय जेव्हा शोधतोय, तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र येणं, या सगळ्यांना एकत्र करणं आणि लढाईसाठी तयार करणं गरजेचं आहे असं मला वाटते. नुसतंच मुकं बसून भागणार नाही आहे. आता स्वतःची भूमिका ठरवावी लागणार आहे. ती भूमिका ठामपणे घ्यावी लागणार आहे आणि भूमिका घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे. भूमिका बदलता येणार नाही. बऱ्याचदा काय होतं, अनेकदा अनुभव येतो चळवळीत की जेव्हा इलेक्शन जवळ येतं तेव्हा मात्र आम्ही सगळेजण एकत्र यायला तयार होतो. इलेक्शन जवळ येतं तेव्हा इलेक्शनपर्यंत टिकतो का नाही ही गोष्ट पुन्हा अलहिदा, त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये टिकतो का नाही ते वेगळंच. पण मला असं वाटतंय की आता केवळ इलेक्शन्स डोळ्यासमोर न ठेवता राजकारण, योग्य राजकारण डोळ्यासमोर ठेवून एकत्रत आणण्यासाठी जे जे म्हणून उपक्रम राबवता येतील, अशा काही गोष्टी असतील, असे काही प्रश्न असतील. उदाहरणार्थ महागाईचा प्रश्न आहे. या महागाई सगळ्यांनाच आहे, ती फक्त मुस्लिम समाजाला आहे, ती बहुजनांना आहे असं नाही आहे. हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. या प्रश्नासाठी आपण आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, आपले संघटनात्मक अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र येऊन लढू शकू का नाही? मला असं वाटतं की या प्रश्नाच्या बाबतीत आपण लढू शकू. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांमध्ये आपण सगळेजण आपले पक्षीय अभिनिवेश, आपले संघटनात्मक अभिनिवेश, आपले अहंकार बाजूला ठेवून आपण लढाई एकत्र करू शकतो. असे सगळे प्रश्न आता आपण शोधायला पाहिजेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून एकत्रित आपण लढाई करायला पाहिजे आणि समोरच्यापर्यंत मेसेज पाठवायला पाहिजे की आता आम्ही सगळेजण काय आहोत, एक आहोत. रेषेच्या या बाजूचे आम्ही सगळे एक आहोत. ही भावना लोकांपर्यंत पोचवायची असेल तर मला वाटते की असे प्रश्न शोधून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावरचा संघर्ष करायला आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. लेखक या ठिकाणी सातत्याने असं म्हणतात की राजकारण, आपलं राजकारण आपण करायला पाहिजे. आपलं राजकारण आपण नाही केलं तर दुसरे जे करणार आहेत ते त्यांच्या सोयीनं निर्णय घेतील आणि मग आपण फक्त बघ्याची भूमिका घेण्याच्या पलीकडं काहीच करणार नाही. त्यामुळं राजकारणासाठी सियासी अजेंडा असं म्हटलंय म्हणून मी सातत्यानं राजकारण म्हणतीये, कारण आपल्याला तेच करायचं आहे. राजकारण केल्याशिवाय बदल घडणार नाही आहे. नुसतं समाजकारण करून काही कळत नाही, बदल होत नाही. कारण सत्ताधारी सत्तेच्या ठिकाणी बसले की धोरणं घेतात आणि त्या धोरणाचे परिणाम म्हणून आपल्याला अनेक प्रश्नांना काय जावं लागतं, सामोरं जावं लागतं. आणि त्यासाठी म्हणून राजकारण करणं आणि योग्य राजकारण करणं ही गरजेची आहे असे मला वाटतं. सरकारची जी जनविरोधी धोरणं आहेत त्या धोरणांच्या विरोधात एकत्र येऊन लढा देणं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना शक्य आहे. आपण सगळेजण या बाबतीत एकत्रितपणे लढू शकू. मुस्लिम प्रश्न असे वेगळे नाही आहेत. खरं तर तो लोकशाहीचा, आरोग्याचा प्रश्न आहे. भारतीय लोकशाहीच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला भीतीत, दबावात जगावं लागत असेल तर लोकशाही कमकुवत होतीये. त्यामुळं लोकशाहीवादी मानणारे, लोकशाहीसाठी, संविधानासाठी काम करणाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून द्यायला पाहिजे की लोकशाहीमधला समाजातला एक घटक दबावात राहत असेल, भीतीत राहत असेल तर त्यानं लोकशाही मजबूत होणार नाही, तर लोकशाही कमकुवत होणार आहे. आणि लोकशाही मजबूत करायची असेल तर आपल्याला मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी समता, बंधुता, सामाजिक न्याय हेच मार्ग महत्त्वाचे आहेत आणि त्याच मार्गाचा अवलंब करणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. 5 राज्यांच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या आहेत. त्या 5 राज्यांच्या निवडणुकांनी पण अनेक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत.
खरं म्हणजे पूर्वी उमेदवार आपल्याला निवडावे लागत होते, पण आता उलटं झालंय, उमेदवार मतदार निवडायला लागलेत. म्हणजे तुम्ही कुणी मतदान करायचं आणि कुणी करायचं नाही हे ते ठरवायला लागलेत. आणि जेव्हा बंगालमध्ये मतदारांनी सांगितलं की आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, आम्हाला मतदान करायची संधी द्या, पण त्यांना संधी मिळाली नाही, तर न्यायाधीश त्यांना काय म्हणालेत, या वेळेला संधी मिळाली नाही, ठीक आहे पुढच्या वेळी करा की मग. हे लोकशाही मजबूतीकरणाचं उदाहरण आहे का? याचबरोबर आपल्याला लक्षात आलंय की बॅनर्जींच्यावरती हल्ले झालेले आहेत, आणि जेव्हा हल्ले झाले तेव्हा सांगितलं काय गेलं, ही लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. हे लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया वगैरे काही नव्हती, विरोधकांना मारण्याचं, खरं म्हणजे दहशत बसवण्याचं हे पुन्हा एकदा खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांची पुरस्कृतच कृती होती. हे जे गुंड आहेत ते सत्ताधाऱ्यांची पुरस्कृत गुंड होते, ते जाणीवपूर्वक विरोधकांच्यावरती पाठवले गेले, त्यांना मारहाण करण्याचं काम केलं गेलेलं दिसतंय. ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच आता त्यांच्या बाजूचे झालेले आहेत. त्यामुळं अशा भयावह परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्रितपणे लढण्याशिवाय काय नाही आहे, पर्याय नाही आहे. केवळ सत्ता बदलासाठी आपल्याला लढायचं आहे का? केवळ सत्ता बदलासाठी राजकारण आपल्याला पाहिजे काय? तर मला असं वाटतं की केवळ सत्ता बदलासाठी राजकारण नको आहे, केवळ सत्ता बदलासाठी हा सियासीत अजेंडा नको आहे. तर मला असं वाटतं की जी व्यवस्था हे सगळे प्रश्न निर्माण करते, त्या व्यवस्था बदलासाठी आपल्याला काय करायचं आहे, लढायचं आहे. जी व्यवस्था मतदान नाकारते ती बदलायची आहे, म्हणून राजकारण करायचं आहे. जी व्यवस्था बेरोजगार निर्माण करते ती व्यवस्था आपल्याला बदलायची आहे, म्हणून राजकारण करायचं आहे. जी व्यवस्था महागाई निर्माण करते ती व्यवस्था बदलण्यासाठीचं राजकारण आपल्याला करायचं आहे. केवळ सत्ता बदलल्यानं हे सगळे प्रश्न सुटणार आहेत ही गोष्ट खरी नाही आहे. सत्तेवर येणारा माणूस जो आहे त्या माणसानं आहे ती व्यवस्था जशीच्या तशी ठेवली तर तो असं म्हणणार आहे की आता तिजोरीत खडखडाट आहे, नेहमीप्रमाणे सांगितलं जाणार आहे आपल्याला, आणि काहीही करता येणं शक्य नाही, आणि प्रश्न जसेच्या तसेच राहणार आहेत. त्यामुळं सत्ता बदलासाठी नाही तर व्यवस्था बदलासाठीचं राजकारण आपल्याला करायचं आहे. जी व्यवस्था अल्पसंख्याकांना आणि बहुसंख्याकांना वेगळं मांडते, तुम्ही भारतीय नाही आहेत असं सांगितलं जातं, वारंवार सांगितलं जातं. मग राहत इंदोरीने कितीही चांगल्या शब्दात शेरोशायरी केली तरी सुद्धा प्रत्यक्षात वास्तवात मात्र आम्हाला काय, कशाचा सामना करावा लागतो, भीतीचा सामना करावा लागतो, दबावाचा सामना करावा लागतो. आणि म्हणून आपलं राजकारण जे आहे ते राजकारण केवळ सत्ता मिळवण्याचं नाही तर चांगली समाज व्यवस्था आणण्यासाठीचं आहे. आज जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था बदलून समानतेवर आधारित, आज जी व्यवस्था आहे ती विषमतेवर आधारित आहे, शोषणावर आधारित आहे, ती व्यवस्था बदलून समानतेवर आधारित अशी व्यवस्था आणण्यासाठीची म्हणून लढाई आपल्याला लढायची आहे. आणि ती लढाई लढण्यासाठी आपण मित्रांच्या बरोबर राजकारण करणं, संघर्षासाठी तयार राहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. स्त्री आहे म्हणून कदाचित वाटत असेल मला की ते मांडावं मुस्लिम समाजाबाबतीत, की मुस्लिम समाजानं राजकारणाचं काम तर करायलाच पाहिजे, ते केलंच पाहिजे सगळ्यांना एकत्रित घेऊन. पण मला वाटते की समाजातल्या आपल्या सगळ्याच लोकांकडं शिक्षणाच्या संदर्भात लक्ष द्यायला पाहिजे. आजही बोलायला एक स्त्री आहे, मी आलेली आहे, मला बोलावलं तुम्ही, कदाचित मागच्या वेळेला बोलले ते शहाणपणानं बोलले, शहाणी आहे असं लक्षात आल्यामुळं मला पुन्हा एकदा थोटवे सरांनी किंवा हक्काची आहे म्हणून बोलवलं असेल, पण समोर प्रेक्षकांमध्ये मात्र मला स्त्रिया दिसत नाही आहेत. आपल्याला लढाई लढायची आहे, समाज बदलाची, व्यवस्था बदलाची लढाई लढायची असेल तर मला असं वाटतं की केवळ पुरुषांनी ठरवलं की आम्ही लढाई लढू आणि आम्ही सगळे बदल करू तर शक्य नाही आहे. आणि आम्ही स्त्रियांनी ठरवलं की आम्ही लढतो आणि सगळं बदलतो तरी केवळ स्त्रियांनाही शक्य नाही आहे. स्त्री आणि पुरुषांनी मिळून जर ठरवलं आणि लढाई लढली तरच मला असं वाटतंय की आपल्याला जी चांगली व्यवस्था आणायची आहे, समाज समानतेवर आधारित व्यवस्था आणायची, ते व्यवस्था आणणं शक्य आहे. आणि आज आपल्या स्त्रिया कुठं आहेत, त्या स्त्रियांच्या शिक्षणाचं काय आहे, त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत, अनेक मुस्लिम खरं म्हणजे चांगला विचार करणारे आहेत,
ज्यांना पुरोगामी मुस्लिम असं सातत्यानं म्हटलं जातं, पुरोगामी विचार मांडतात म्हणून, पुढं नेणारा विचार मांडतात म्हणून, आज त्यांच्यापैकी पण अनेकांनी किमान सुरुवात केली असते. मगासपासून या एकट्या ताई मला दिसत आहेत, दोघी जणी आल्या होत्या, त्या उठून गेल्या आणि मी चौथी, आम्ही 4च जणी स्त्रिया इथं आहोत. स्त्रियांना सुद्धा आपण शहाणं करायला पाहिजे, नेतृत्वात त्यांना आणायला पाहिजे. त्यांना जर आपण आणलं नाही तर राजकारण करता येणं शक्य नाही. मतदान करताना त्यांचीही गरज असते, त्यामुळे त्यांना राजकीय दृष्ट्या शहाणं करणं ही आपली गरज आहे. शिक्षण देणं गरजेचं आहे. आज मुस्लिम समाजावरती जे अनेक आरोप केले जात आहेत, जाणीवपूर्वक केले जातात, केवळ धार्मिक कट्टरता असणं, धार्मिक शिक्षण घेणं उपयोगाचं नाही आहे. त्याचबरोबर बाकीचं शिक्षण देणं, राजकीय शिक्षण देणं, राजकीयदृष्ट्या या स्त्रियांना परिपक्व करणं जास्त गरजेचं आहे. आज मुस्लिम स्त्रिया नाही आहेत का राजकारणात? आहेत, पण हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतक्या स्त्रिया त्या आहेत. त्या स्त्रियांची संख्या वाढवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. सर्वजण आपण एकत्र येऊन जर केलं, मला वाटतं की बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा स्वप्न बघायचं ठरवलं, म्हणजे आदर्शवाद निर्माण केला की आपण सगळे एकत्र आलोय, सगळे बहुजन मुस्लिम सगळे एकत्र आलोय आणि आम्ही बदल केलाय, असं जर आम्ही ठरवलं तर होईल असं आपल्या सगळ्यांना वाटतंय. पण हे खरं नाही आहे. यासाठी स्त्रियांना सुद्धा जाणीवपूर्वक, मुस्लिम समाजातले इथे अनेक जण आहेत, अनेक शहाणे लोक आहेत. फारुखभाई ज्यांनी हे लिखाण केलेलं आहे पुस्तकात, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाच्या विषयी त्याच्यामध्ये लिखाण आहे. या मुस्लिम स्त्रियांना शहाणं करण्याची आणि या आपल्याबरोबर आणण्याची जास्त गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. स्त्री म्हणून हे मांडणं, आणि त्यातही पाहुणी म्हणून मला संधी मिळालेली आहे, तर मला जे वाटतं ते मांडण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा ज्या ठिकाणी असा परिसंवाद असेल, त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील स्त्रियाही जर आल्या तर त्यांना कळेल की राजकारणासाठी कशा कशाची गरज असते, त्या अनुषंगानं लढाई करण्यासाठी काय करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येईल. आपण त्यासाठी सगळेजण कार्यरत व्हाल अशी अपेक्षा करते. पुन्हा एक वार संयोजकांचे आभार मानते. मला इथं येऊन माझं मनोगत व्यक्त करण्याची आपण सर्वांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.